आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी बेस्ट कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। मुंबईमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतो या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, उपोषणाला सुरुवात होतीये, घोषणाबाजी करण्यात येते। नक्कीच आपण बघतोय इकडे घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। शशांक राव स्वतःचे आहेत, ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या विविध मागण्या होत्या, त्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या महत्त्वाच्या होत्या आणि त्याचबरोबर जे कंत्राटदार आहेत त्यांच्याही मागण्या होत्या। नोव्हेंबरपर्यंत बस ज्या आहेत त्या सगळ्यात कमी होतील आणि अशी भीती शशांक रावांनी व्यक्त केली होती। आपल्या बरोबर शशांक राव आहेत, आपण त्यांना विचारूया नेमकं काय आता सध्याच्या घडीला त्यांचं म्हणणं आहे। कोणाचा त्यांना कॉल आलाय का? सर, काय कोणाचा कॉल आला होता का? कोणाशी बोलणं झालेलं होतं का महापालिकेच्या अधिकाऱ्यांसंदर्भात किंवा काय? नाही, अजूनपर्यंत काहीच आलेलं नाही। शुक्रवारी बीएसटी मॅनेजमेंटनी बोलवलेलं होतं, पण कुठेही काही त्यांच्याकडे सकारात्मक उत्तर नव्हतं आणि त्यामुळे आजपासून आमचं हे उपोषणाचं आंदोलन सुरू झालेलं आहे। सर, साधारण किती कर्मचारी असणार आहेत? काय स्वरूप आहे? आजचं उपोषण झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू ठेवणार आहात की संध्याकाळी 6 नंतर हे उपोषण बंद कसं करणार आहात? या उपोषणाला मी या संघटनेचा सरचिटणीस म्हणून मी स्वतः एकटाच बसलेलो आहे। माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, पण हे बेमुदत उपोषण आहे। हे काही आज संध्याकाळी संपणार नाही, हे बेमुदत उपोषण आहे आणि इथेच बसणार आहोत। आणि आमचा एकूण उद्देश असा आहे की लोकांना त्रास होऊ नये आणि म्हणून बाकीचे कर्मचारी हे कामावर असतील। काम सुटल्यावर काही कर्मचारी नक्कीच इथे येतील, पण सध्या तरी आम्हाला कोणत्याही मुंबईकरांना नागरिकांना त्रास द्यायचा नाही, कारण जर कर्मचारी सर्व इथे आले तर बस सेवा देता येणार नाही आणि मुंबईकरांना ही अत्यावश्यक सेवा मिळावी ही या मानसिकतेने हे माझं उपोषण आहे। सर, तुम्ही एक गोष्ट बोलला होता त्या दिवशी बोलताना की नोव्हेंबरपर्यंत बसच्या ज्या संख्या आहेत त्या अत्यंत कमी होणार आहेत। नेमकं काय आहे? काय कशा पद्धतीने या संख्या हळूहळू बेसच्या कमी झाल्यात आणि आता यात आणखीन कशा पद्धतीने कमी होणार? असं आहे की 11 जून 2019ला, कारण की त्याच्या अगोदर शिवसेनेची बीएसटी कमिटी होती, त्या कमिटीने सर्व बस आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट्स दिले होते, पण कुठेही नमूद केलेलं नव्हतं की बीएसटीच्या स्वमालकीच्या बसगाड्या किती असतील। 11 जून 2019ला बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटीमध्ये एक MOU झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही लिहून घेण्याचं काम केलं की बीएसटी कायमस्वरूपी स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखेल। कारण की जर मुंबईकर जनतेला खऱ्या अर्थाने चांगली सेवा जी आतापर्यंत बीएसटी पुरवत आलेली आहे ती जर पुरवायची असेल तर एवढी बस संख्या हवी आणि ज्या गाड्या स्क्रॅप होती त्या गाड्या स्क्रॅप झालेल्या गाड्याच्या ऐवजी नवीन बसगाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका पैसा देईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।